नमस्कार. बलात्कार एक महाभयानक, सर्वात महाभयानक, राक्षसी महारोग, सुखी जीवनाला, आनंदी जीवनाला, रंगमय जीवनाला काळिमा फासणारा, आनंदी जीवन, सुखी जीवन नरकमय, कंगालमय, बेचिराग करून टाकणारा महाभयानक रोग म्हणजे बलात्कार होय. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. बलात्कार म्हणजे सुखी, आनंदी, रंगमय जीवनाचा अंत होय. एक हसत्या खेळत्या, एक सुंदर मजेदार जीवनाचा नाश होय, सत्यानाश होय. या बलात्काराने जीवन नष्ट होते, जीवन बेचिराग होते, जीवन सत्यानाशी होते, जीवनाची राख रांगोळी होते. म्हणून हा बलात्कार हा रोग एक महाभयानक रोग आहे. एका क्रूर, कपटी, महारोगी, पापिष्ट, अत्याचारी, दरिंद्याने केलेला हा गुन्हा म्हणजे बलात्कार होय. या बलात्कारांमुळे स्त्रीचं, मुलीचं जीवन असह्य होऊन जातं, बेहाल होऊन जातं. तिच्या सुंदर जीवनाला काळिमा फासते. तिच्या आनंदमय, सुंदरमय, रंगमय जीवनाला डाग लागतो. हा बलात्कार एक असा भयानक रोग आहे की त्यामुळे सर्व काही नष्ट होते. इच्छा, आकांक्षा, आनंद, मौज, मजा, उत्साह, जगण्याची इच्छा सर्व काही नष्ट होऊन जाते. सर्व काही बेचिराग होते, सर्वांची राख रांगोळी लागते. म्हणून बलात्कार हा सर्वात महाभयानक असा हा रोग आहे. हा महाभयानक रोग अतिवासना, वाईट विचार, कपटी मन, क्रूर नियत, पापिष्ट मन यामुळे जन्म घेतो. म्हणून या बलात्काराचा नायनाट व्हायला पाहिजे. या बलात्काराचा समूळ नाश व्हायला पाहिजे. या बलात्कार करणाऱ्याचा समूळ काटा निघाला पाहिजे. सरळ सरळ त्यास नाश झाला पाहिजे, त्याचा नाश झाला पाहिजे, त्याची राख झाली पाहिजे, त्याची राख रांगोळी झाली पाहिजे. एका चांगल्या, सुंदर, नाजूक, छोट्याशा, अगदी छोट्याशा सुंदर कळीचा जीव घेणारा, या मोठ्या कळीचा, या स्त्रीचा, या मुलीचा, या लहानात लहान बाळाचा बलात्कार करून जीव घेणारा हा कपटी, क्रूर, नालायक, वाईट विचारी, या नराधामाचा, या राक्षसाचा
नाश झाला पाहिजे, नायनाट झाला पाहिजे, त्याचा सत्यानाश झाला पाहिजे. एका लेकराचं, एका मुलीचं, एका स्त्रीचं जीवन बर्बाद करणाऱ्या, नाश करणाऱ्या, सत्यानाश करणाऱ्या या नरधमाचं, या राक्षसाचं, या शैतानाचं जीवन बेचिराग झालं पाहिजे, याचा काटा निघाला पाहिजे, याचा सत्यानाश झाला पाहिजे. तरच मुली, स्त्रिया, या छोटे मुली हे चांगल्या रीतीने जीवन जगू शकतील, आनंदाने जीवन जगू शकतील. म्हणून या अशा नरधमांना, या अशा कपटी लोकांना, या अशा राक्षसी लोकांना, अशा या शैतानी लोकांना सरळ सरळ शिक्षा झाली पाहिजे, डायरेक्ट फाशी झाली पाहिजे. हे प्रकरण घडतात लगेच त्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांना जबरदस्त शिक्षा मिळाली पाहिजे. कारण यामुळे खूप सत्यानाश होतो, सर्वत्र दुःखच दुःख येते, सर्वत्र संकट येते, सर्व जीवनच बेचिराग होऊन जाते, कंगाल होऊन जाते, नरकमय होऊन जाते. अशाचा काटा निघाला पाहिजे, अशाची राख झाली पाहिजे. एवढ्या चिमुरड्या लेकरांचा बलात्कार होतो. 4थी 5वी या 3रीला असणाऱ्या लेकराचा सुद्धा बलात्कार होतोय. एवढ्या लेकराचा सुद्धा बलात्कार होतोय. त्या बाळाचा, त्या पिल्लाचा बलात्कार होतोय. अशा लेकरास किती वेदना होत असतील, किती त्रास होत असेल. अशा लेकराचं जीवन कंगाल होऊन जातं, नरकमय होऊन जातं आणि जीव सुद्धा जातो. अशा लेकराचा जीव सुद्धा जातो. म्हणून अशा चिमुरड्या एवढूशा लेकरावर बलात्कार झाल्यामुळे सर्वत्र दहशतीचे, भीतीचे वातावरण निर्माण होते. हे भीतीचं वातावरण निर्माण होते. ही भीतीचं वातावरण नष्ट करण्यासाठी, ही भीती, दहशत नष्ट करण्यासाठी या नरधमांना, या बलात्कार करणाऱ्या रोगींना, राक्षसांना, या शैतानांना चांगली शिक्षा दिलीच पाहिजे, कडक शिक्षा दिलीच पाहिजे. अशी शिक्षा दिली पाहिजे की पुन्हा कोणीही एखाद्या मुलीवर, एखाद्या चिमुरडीवर, एखाद्या स्त्रीवर बलात्कार करण्याचं साहस करू नये, धाडस करू नये. अशी एवढी गंभीर शिक्षा यांना दिली पाहिजे. कारण बलात्कार हा फार मोठा गुन्हा आहे. बलात्कार करणे हा फार मोठा अपराध आहे. आणि या बलात्काराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, कमी होण्याचं नाव नाही. एवढ्या लेकरावर बलात्कार होत आहे. छोट्याशा बाळांवर, लेकरांवर बलात्कार होत आहे. 3 वर्षाच्या, 4 वर्षाच्या, 3.5 वर्षाच्या, 5 वर्षाच्या लेकरावर बलात्कार होत आहे. आणि या छोट्याशा पिल्लाचं, या छोट्याशा बाळाचं जीवन उद्ध्वस्त होत आहे, बेचिराग होत आहे. हे थांबलं पाहिजे. हे थांबलं पाहिजे. याला प्रतिबंध लागला पाहिजे. म्हणून अशा नरधमांना, अशा राक्षसांना, अशा शैतानांना कडक शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून कुणीही कोणावर बलात्कार करण्याचं साहस करू नये, धाडस करू नये. कारण बलात्कार करण्याने त्या लेकराचं, मुलीचं, स्त्रियांचं जीवन उद्ध्वस्त होतं, नरक बनतं, कंगालमय बनतं.
त्यांना पुन्हा जगण्याचं साहस होत नाही, धाडस होत नाही. काही तर एवढीशी लेकरं, चिमुरडी लेकरं बलात्कार करण्यातच मरून जातात आणि त्यांचा जीव निघून जातो. मग त्याचं जीवन संपत, त्यांचं सुंदर जीवन, त्यांचं रंगमय जीवन संपत. अशा चिमुरड्याचा काय दोष? असा नाकळत्या लेकराचा काय दोष? म्हणून अशा एवढूशा चिमुरड्या लेकराचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये, त्यांचं जीवन बेचिराख होऊ नये, म्हणून सर्वांनी जागा झालं पाहिजे, सतर्क झालं पाहिजे, सावधान झालं पाहिजे. आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवलं पाहिजे. आपल्या लेकरा बाळांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मुलींकडे, आपल्या लेकरांकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये, यासाठी सर्वांनी जागा झालं पाहिजे, सतर्क झालं पाहिजे, सावधान झालं पाहिजे. नेहमी सतर्क राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. आणि बलात्कार करणाऱ्या या नराधमांना अद्दल घडवली पाहिजे. त्यांना दहशत निर्माण झाली पाहिजे. पुन्हा कोणीही असा साहस करू नये, धाडस करू नये, यासाठी चांगलाच उठाव केला पाहिजे. आपल्या लेकराबाबत नेहमी सावधान सतर्क राहिलं पाहिजे. म्हणून लेकरू शाळेला गेलं, या आपली मुलगी कॉलेजला गेली, या मैत्रिणीच्या घरी गेली, या कुठं गेली, याची सर्व देखरेख केली पाहिजे. नुसती शाळेत गेली म्हणून बिनधास्त नाही राहिलं पाहिजे. कारण आज कुठेही बलात्कार होत आहेत. आज कोणावरही भरोसा करणं अशक्य आहे. कारण आज कोणावरही भरोसा करता येत नाही. म्हणून आपलं लेकरू शाळेत गेलं की नाही, आपलं लेकरू सुरक्षित आहे की नाही, शाळेत कॉलेजला सुरक्षित आहे की नाही, आपलं लेकरू शाळेत गेलं, नेमकं शाळेत गेलं, त्या मैत्रिणीच्या घरी गेलं, या कुठं गेलं, याचा शोध तुम्ही लावला पाहिजे. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मुलांकडे, आपल्या लेकरा बाळांकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आपल्या लेकराबाबतीत सतत सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. आणि आपल्या लेकरांनाही तशी शिकवण दिली पाहिजे, कडक शिकवण दिली पाहिजे, कडक चेतावणी दिली पाहिजे, चांगले संस्कार लावले पाहिजे, त्यांची चांगली जडणघडण केली पाहिजे. व्यवस्थित कपडे घालणे, व्यवस्थित वागणे, व्यवस्थित बोलणे, व्यवस्थित राहणे, व्यवस्थित आचरण करणे, मोजकच बोलणे, मर्यादित राहणे, कामापुरता संबंध ठेवणे, हे सर्व गोष्टीचं ज्ञान लेकरांना दिलं पाहिजे. म्हणून कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं आचरण करायचं, याचं सर्व ज्ञान दिलं पाहिजे. चांगले संस्कार लावले पाहिजे. लहानपणापासूनच लेकरांना चांगले संस्कार लावले पाहिजे. चांगलं वळण, शिस्त लावली पाहिजे. व्यवस्थित कपड्याची सवय लावली पाहिजे. व्यवस्थित राहण्याची सवय लावली पाहिजे. चांगले संस्कार लावले पाहिजे. अशा लेकरांना मोबाईल देऊ नये. मोबाईलसुद्धा हे बलात्कार करण्याचं प्रमुख कारण आहे. बलात्कार होण्याचं प्रमुख कारण मोबाईलसुद्धा आहे. कारण मोबाईलमध्ये फार विचित्र गोष्टी असतात. चांगल्या असतात पण काही विचित्रही असतात. म्हणून अशा विचित्र गोष्टी लेकरांना पाहू देऊ नये. म्हणजे लेकरांना मोबाईल देऊच नाही. मोबाईलची काही गरज नाही. त्यांना मोबाईल देऊ नये. कारण या मोबाईलमुळे
खूप काही भयानक घडू शकतं, खूप काही भयानक घटना घडू शकतात. म्हणून मोबाईल लेकरा बाळांना देऊ नये. आपल्या लेकरांकडे, आपल्या पाखरांकडे, आपल्या पिल्लांकडे, आपल्या चिमुरड्यांकडे, आपल्या मुलींकडे चांगलं लक्ष ठेवलं पाहिजे, व्यवस्थित लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांच्याबाबत सतत सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. म्हणून लेकराच्या बाबतीत चौकशी केली पाहिजे, शाळेत चौकशी केली पाहिजे, कॉलेजमध्ये चौकशी केली पाहिजे, मैत्रिणीच्या घरी चौकशी केली पाहिजे. सर्वत्र लेकराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आपली मुलगी कुठं जाते, नेमकं कुठं जाते, या बाबतीत सर्व देखरेख केली पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे. तरच आपली मुलगी सुरक्षित राहील, आपले लेकरू सुरक्षित राहील, आपलं पिल्लू सुरक्षित राहील, आपलं पाखरू सुरक्षित राहील. म्हणून लेकरांना समजून सांगणं आवश्यक आहे, लेकरांनाही व्यवस्थित समजून सांगणे आवश्यक आहे, त्यांनाही व्यवस्थित समजून सांगणे आवश्यक आहे. आणि त्यांना इतर बाबतीतही समजून सांगणे आवश्यक आहे, जीवनाविषयी समजून सांगणे आवश्यक आहे, कोणासोबत कसं वागायचं याचंही समजून सांगणे आवश्यक आहे, दुसऱ्यासोबत कसं आचरण ठेवायचं, कसं वागायचं हे समजून सांगणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये धाडस निर्माण करावं. पुढच्याशी सामना करण्याची त्याच्यामध्ये कुवत असावी, क्षमता असावी, ते भिवू नये. म्हणून अशा लेकरांना, अशा चिमुरड्यांना, अशा पाखरांना सतर्क करणे आवश्यक आहे, त्यांना ज्ञान देणे आवश्यक आहे, त्यांना चांगलं शिकवणे आवश्यक आहे, चांगले संस्कार लावणे आवश्यक आहे. आणि अशा लेकरांकडे जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक आहे, त्यांना सतर्क करणे आवश्यक आहे, त्यांना जागरूक करणे आवश्यक आहे, जागरूक राहणे आवश्यक आहे. म्हणून नेहमी सतर्क राहा, जागरूक राहा, सावधान राहा. कुणावरही वाटेल तेवढा भरोसा करू नका, कारण भरोसा करण्यासारखं आजचं जग नाही. म्हणून कोणावरही जास्त भरोसा करू नका. तर स्वतः तुम्ही आपल्या मुलीला, आपल्या लेकरांना, आपल्या पाखरांना लक्ष द्या. स्वतः तुम्ही लक्ष द्या, स्वतः त्यांना समजून सांगा, स्वतः त्यांना चांगलं मार्गदर्शन करा. आणि नेहमी सतर्क आणि सावधान राहा. लेकरांच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत नेहमी तुम्ही सावधान राहा. लेकरांच्या बाबतीत बिंदास राहू नका. सायकल दिली, मोबाईल दिला, झालं नाही. या मोबाईल दिला आणि गाडी दिली म्हणजे झालं नाही. शाळेत ॲडमिशन घेतलं, कॉलेजला ॲडमिशन घेतलं, गाडी घेऊन दिली, मोबाईल घेऊन दिला नाही, एवढ्यावरून झालं नाही. गाडी दिली ठीक आहे, पण मोबाईल देऊ नका. मोबाईलची काय गरज, त्यांना शिक्षण शिकायचं आहे, मोबाईलची काय गरज. म्हणून एवढूशा ह्या मोठ्या लेकरांना मोबाईल देऊ नका. त्यांना शिक्षण शिकू द्या, त्यांना चांगलं शिकू द्या, त्यांना चांगलं वळण लावा, त्यांना चांगली शिस्त लावा, परंतु त्यांना मोबाईल वगैरे त्यांना एवढं जागरूक करा, त्यांना एवढं हुशार करा की जर अडचण आली तर ते आपली सुटका करू शकतील, लगेच आपल्याला फोन लावू शकतील कोणाच्या नंबरवरून. या चातुर्याने, या युक्तीने ते तावडीतून सुटून येऊ शकतील. त्यांना धीट करा, त्यांना साहसी करा, त्यांच्या मनातली भीती काढून टाका. त्यांना जीवनाविषयी ज्ञान द्या, त्यांना चांगल्या गोष्टीविषयी ज्ञान द्या. ते नेहमी सतर्क राहतील, जागरूक राहतील, सावधान राहतील, कोणावर विश्वास ठेवणार नाहीत. शाळेत आपापले शाळेत गेलं, येतानी बरोबर आपल्या घरी आलं असं येतील असं ठेवा. त्यांना चांगली शिकवण द्या. एका अनोळखी माणसाला बोलू नये, अनोळखी माणसाकडून काय घेऊ नये. सरळ कॉलेजला जावं, सरळ घरी यावं, रस्त्यात कुठं थांबू नये, रस्त्यातून कोणाच्या घरी जाऊ नये. सरळ कॉलेज जायचं, सरळ घरी यायचं, सरळ शाळा जायचं, सरळ घरी यायचं.
कोणाला घाबरू नये, कोणाला भिवू नये, मनात धास्ती ठेवू नये, दहशत ठेवू नये. संकट आलं, समस्या आली, अडचण आली तर निकाराने सोडवावी, हिमतीने धाडसाने सोडवावी. अशा सर्व बाबी शिकवण त्यांना द्या, लेकरांना द्या. म्हणून लेकरांना चांगले शिकवा, चांगले संस्कार लावा, जेणेकरून त्यांचं जीवन वाटोळ होणार नाही, ते जीवन नरकमय बनणार नाही. बलात्कार हा महारोग त्यांना लागणार नाही. अशा प्रकारे या बलात्काराचं प्रमाण नष्ट करण्याचं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून हा बलात्कार कायमचा नष्ट व्हावा. हे बलात्कार करणारे नराधम, राक्षसी, शैतान कायमचे नष्ट व्हावेत. यासाठी प्रयत्नावर प्रयत्न करा, संघर्ष करा, जागृत व्हा, सावधान व्हा, सतर्क व्हा. आणि आपल्या लेकराबाबतीत, आपल्या पाखराबाबतीत, आपल्या पिल्ल्याबाबतीत नेहमी सावधान राहा, सतर्क राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.